शरद पवार यांच्या डावाने अजित पवार गारद. बारामती येथे शनिवारी नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन सरकारने केले. हा कार्यक्रम शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला. पण कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत सुरुवातीला शरद पवार यांचे नाव नव्हते. त्याने शरद पवार नाराज झाले नाही. उलट बारामतीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येत असल्याने गोविंदबाग येथे जेवणाचे आमंत्रण शरद पवार यांनी दिले. कार्यक्रमात व्यस्त असल्याचे निमित्त करत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रेमाने ते नाकारले. पण अजित पवार यांना काही ते आमंत्रण नाकारता आलेले नाही. उलट बारामतीच्या कार्यक्रमात पहिले भाषण शरद पवार यांनी करून अजित पवार यांना बारामती अजूनही माझीच आहे हे बिंबवण्याचा प्रयत्न केला. शिवाय आपल्या डावाने अजित पवार यांना गारद केल्याची चर्चा आहे. शरद पवार म्हणजे बारामती. या बारामतीच्या प्रेमात नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते आहेत. अर्थात तसे काम शरद पवार यांनी बारामतीत केले आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांबरोबर चांगले संबंध ठेवून राजकारण करणे हा शरद पवार यांच्या राजकारणाचा शिरस्ता. त्यामुळेच की काय, इंडिया आघाडी फॉर्मात असताना काही महिन्यापूर्वी पुणे येथे पंतप्रधान मोदी यांना टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित होते. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्याने या काका पुतण्यात गेल्या काही दिवसात काटशहचे राजकारण पाहायला मिळते. पण याची खरी सुरुवात शरद पवार यांनी पक्षाचा राजीनामा दिला तिथून सुरू झाली. पवार यांना अजित पवार यांच्या हालचालींचा अंदाज आला होता. त्यानुसार त्यांनी पक्ष अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन पक्षात मोठा भूकंप घडवून आणला. पण अजित पवार जुलैमध्ये राष्ट्रवादीतून फुटून शिवसेना भाजपला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाले. बंड केल्यावर अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली. ती अनेकांना आवडली नाही. गेल्या 15 दिवसात अजित पवार यांनी यांची शेवटची निवडणूक कधी येणार असे वक्तव्य केले. अजित पवार हे शरद पवार यांच्या मरणावर टपले असे वातावरण शरद पवार गटाने तयार केले आणि अजित पवार यांना नंतर आपल्या विधानाचा वेगळा अर्थ काढला गेला असे सांगत फिरावे लागले. गेल्याच आठवड्यात पवार कुटुंबात आपल्याला एकटे पाडण्यात येत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. त्यांचा पुतण्या युग पवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन अजित पवार सगळ्यांना एकटे पाडत असल्याचे वक्तव्य केले. त्यामुळे अजित पवार यांना बारामतीच्या जनतेला भावनिक करण्याचा बेत फसला. शनिवारच्या महारोजगार मेळाव्याच्या निमित्ताने अजित पवार यांना बारामतीसाठी आपण किती विकास करत आहोत हे दाखवून देण्याचे काम करायचे होते. याची कुणकुण शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना होती. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत शरद पवार यांचे नाव नसणे शरद पवार गटाच्या पथ्यावर पडले. शरद पवार यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली नाही. उलट कार्यक्रम आपल्या गावात होत असल्याने मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांना गोविंदबागमध्ये जेवायला येण्याचे निमंत्रण पाठवले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र कार्यक्रम व्यस्त असल्याचे निमित्त करत पवार यांना नकार कळवला. पण अजित पवार यांना नकारही कळवता आला नाही आणि होकारही. त्यामुळे खरी गोची झाली ती अजित पवार यांचीच. नमो महारोजगार मेळाव्यातून अजित पवार यांनी बारामतीसाठी अनेक प्रकल्प आणले. हे ठसविण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी करण्याचा प्रयत्न केला. पण शरद पवार यांनी त्यांना जेवणाचे आमंत्रण देऊन गारद केले. शिवाय बारामती अजूनही शरद पवार यांचीच असल्याचा संदेश दिला. कसा वाटला आजचा विषय हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. नेत्यांचा खबऱ्या या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्या नवा आगळा वेगळा विषय घेऊन. धन्यवाद.